घंटीचा आवाज आला की आम्ही बाहेर येणार, माधुरीला काहीतरी खायला द्यायचं, माधुरी आशीर्वाद देणार, इतकं आमचं म्हणजे मायेचं प्रेम होतं त्याच्याबरोबर. आणि आता माधुरी गावात नाही म्हटल्यावर खूप 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 वाईट वाटते. तिला काही झालेलं नव्हतं, ती अगदी व्यवस्थित होती आणि आमच्या भट्टारक महाराजांनी तिचं अगदी व्यवस्थित काळजी घेतलेली होती. कोण सांगतं ह्याच्यावर आमचा विश्वास नाही. तिथं गेल्यावरती तिला काय झालं हे आम्हाला माहिती नाही आणि ती आत्ता नांदणीत नाही आहे. ते गावकऱ्यांना अजिबात सहन होत नाही आहे. फक्त गावकरी म्हणतात माधुरी पाहिजे, बाकी कशाशी घेणं देणं नाही आहे. मनापासून अगदी काळजापासून सांगले आम्हाला माधुरी परत पाहिजे. आणि प्रत्येक मुलीची, प्रत्येक लहान चिमुरड्या मुलीची असू दे, मुलाची असू दे, अपेक्षा आहे की ती माधुरी आमच्यापर्यंत परत पोहोचलीच पाहिजे. आमच्या नांदणी जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा सोडणार नाही. ह्याच्यावरती पण काय झालं तर आम्ही उपोषणाला बसणार, पण आमची माधुरी आम्हाला पाहिजे. मुख मोर्चा म्हणून आपण कलेक्टर ऑफिस पर्यंत आलो. उद्या आम्ही वनतारापर्यंत यायची शक्ती आमच्याकडे आहे. आमच्या आत्म्याचं तळतळ तुम्ही घेऊ नका. तिला काही झालेलं नव्हतं, ती अगदी व्यवस्थित होती आणि आमच्या भट्टारक महाराजांनी तिचं अगदी व्यवस्थित काळजी घेतलेली होती. कोण सांगतं ह्याच्यावर आमचा विश्वास नाही. तिथं गेल्यावरती तिला काय झालं हे आम्हाला माहिती नाही, पण ती इथं होती आमच्या नांदणी. जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा सोडणार नाही. ह्याच्यावरती पण काय झालं तर आम्ही उपोषणाला बसणार, पण आमची माधुरी आम्हाला पाहिजे. खरं तर एक भावनिक नातं जे होतं ते महादेवी बरोबर आपल्या सर्वांचं झालेलं होतं. आज माधुरी आपल्यापासून खूप लांब गेलेली आहे. काय वाटतंय तुम्हाला? मी तर अगदी लहानपणापासून तिला बघते, कारण माझं माहेर नांदणी आहे, त्याच्यामुळे मी तिला लहानपणापासून बघते आणि ती आत्ता नांदणीत नाही आहे. ते गावकऱ्यांना अजिबात सहन होत नाही आहे. फक्त गावकरी म्हणतात माधुरी पाहिजे, बाकी कशाशी घेणं देणं नाही आहे. गावाला फक्त माधुरी पाहिजे. गाव नुसतं रडतंय, सगळं गाव रडतंय. तुमचं माहेर नांदणी होतं, तुम्ही अगदी लहानपणापासून जवळपास 35 वर्षाहून अधिक काळ ती नांदणीमध्ये होती. एखादी कोणती अशी भावनिक गोष्ट तुमच्यावर एखादी घडली होती त्याच्यासोबत? कसं आम्ही माहेरी गेलो की कसं घंटीचा आवाज आला की आम्ही बाहेर येणार, माधुरीला काहीतरी खायला द्यायचं, माधुरी आशीर्वाद देणार, इतकं आमचं म्हणजे मायेचं प्रेम होतं त्याच्याबरोबर. आणि आता माधुरी गावात नाही म्हटल्यावर खूप 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 वाईट वाटते. महादेवीचा स्वभाव जो होता तो कसा होता हो? सर्व आपल्या भाविक असतील एकदम शांत. आणि एक सांगते तुम्हाला, कुठलंही जनावर आपण समोरनं गेलो, शेपूट हलवते, पण आमची माधुरी आम्हाला बघितल्यावर अति बाजूला होत होती, पण आम्हाला जागा देत होती. आम्ही बघितलंय तिला, ती काय आहे, तिचा स्वभाव एकदम शांत होता. जे काही कोण म्हणत आहे, मला कुणाचं नाव घ्यायचं नाही आहे, जे काही कोण म्हणत आहे, आम्ही पण सर्वसामान्य लोक आहे. आमचा आवाज तिथंपर्यंत जायलाच पाहिजे. सर्वसामान्य आहे म्हणजे आमच्या माधुरीला कोण पण इथनं नेईल असं होणार नाही. आमची माधुरी जोपर्यंत नांदणीत येत नाही तोपर्यंत आम्ही सगळे आम्ही गप्प बसणार. भले आम्हाला उपोषणाला बसायला लागू दे, आम्हाला काहीही करायला लागू दे, पण नांदणीत यायलाच पाहिजे माधुरी. ही आमची सर भावना आहे आणि ही सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवा. अगदी मनापासून, अगदी काळजापासून सांगले आम्हाला माधुरी परत पाहिजे. माधुरी इतकी अहिंसावादी होती, अहिंसावादी. ती रात्री काही खात नव्हती आणि सकाळी देवाचं दर्शन घेतल्याशिवाय तोंडात पाणी सुद्धा घेत नव्हती. इतकं ती संयमी आणि एवढं तिचं चांगलं हे होतं. खरं तर या मूक पदयात्रेमध्ये ज्याप्रमाणे महिला सहभागी झालेल्या आहेत, अबालवृद्ध सहभागी झाले आहेत, त्यामध्येच तरुणींची संख्या देखील लक्षणीय आहे. काय सांगशील तू या पदयात्रेमध्ये? वी सपोर्ट माधुरी असा फलक घेऊन सहभागी झालीस. मला खरं तर सांगायचं आहे की सगळ्यांना सांगायचं आहे आणि हा मेसेज खरं तर अंबानीपर्यंत पोचवायचा आहे. एवढ्या सगळ्या लोकांच्या भावना तुमच्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत आणि याचा कुठेतरी तुम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही आज माधुरीसाठी सपोर्ट करायसाठी कवटेपिरांहून इथंपर्यंत आलेलो आहे, पदयात्रेसाठी सहभागी झालेलो आहे. आणि प्रत्येक मुलीची, प्रत्येक लहान चिमुरड्या मुलीची असू दे, मुलाची असू दे, अपेक्षा आहे की ती माधुरी आमच्यापर्यंत परत पोहोचलीच पाहिजे. आमचा मोर्चा नुसता कलेक्टर ऑफिसापर्यंत नाही, आमच्या मोर्चा वनतारापर्यंत एवढी शक्ती आमच्या जैनांचं आणि अजैनांचं सगळ्यांचं, महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीतल्या सगळ्यांचं एवढं ताकद आहे. आमचा मोर्चा, मूक मोर्चा म्हणून आपण कलेक्टर ऑफिस पर्यंत आलो. उद्या आम्ही वनतारापर्यंत यायची शक्ती आमच्याकडे आहे. आमच्या आत्म्याचं तळतळ तुम्ही घेऊ नका, आमचा आशीर्वाद घ्या, आमच्या आत्म्याचं तुम्ही तळतळ घेऊ नका, एवढं आमचं मनपूर्वक
तुम्ही विनंती स्वीकारा. मुलांना पण म्हणजे हे केलेलं आहे त्या दिवशी, पण एक भावनेच्या भरात मुलांनी थोडंसं दंगा केलंय, पण त्या मुलांना पण ह्यांनी बाहेर काढायला पाहिजे. मुलांचा दोष नव्हता. शेवटी कसं असतंय, स्वतःची वस्तू चोरी झालेली वेगळी आणि हिसकावून नेलेलं वेगळं. त्यांनी हिसकावून नेल्यात. खरं तर ज्याप्रमाणे आपण यांच्या प्रतिक्रिया ऐकतोय त्यावरून आपल्याला असं स्पष्ट दिसून येते की फक्त महिलाच नाहीत, भाविकच नाहीत, तर त्या पंचक्रोशीतील महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील अनेक भाविकांचं एक श्रद्धा जी होती त्या हत्तीनीसोबत होती. एक भावनिक नातं जुळलेलं होतं आणि त्या भावनेला तडा देण्याचं काम या वनतारानं केलं असल्याचा आरोप या महिलांनी आपल्यासमोर केलेला आहे. जोपर्यंत आमची महादेवी आम्हाला परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आहे. आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 45 किलोमीटरपर्यंत पदयात्रा काढलेली आहे. यापुढं जाऊन देखील आम्ही वनताराच्या दारापर्यंत जाऊ, मात्र आमच्या हत्तीनेला कोणत्याही परिस्थितीत परत आणू असा एक इशारा त्यांनी प्रशासनाला दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.